ओके, तर आजचं जे ऑनलाईन लेक्चर आहे आपण ते स्टार्ट करतो आहे. जो सिलेबस गव्हर्नमेंट न्यू सिलेबस डिक्लेअर केला आहे त्याच्यानुसार आपण ऑनलाईन लेक्चर मधलं आपल्या सिलेबसनुसार फर्स्ट लेक्चर आपण स्टार्ट करतो आहे. रोटेशनल डायनॅमिक्स या टॉपिकवरती. रोटेशनल डायनॅमिक्स हा फर्स्ट लेक्चर आपला फर्स्ट टॉपिक आहे न्यू सिलेबसनुसार. तर इथे बघायचं झालं तर रोटेशनल डायनॅमिक्स हा जो टॉपिक आहे, रोटेशनल डायनॅमिक्स या टॉपिकला दोन पार्ट मध्ये डिवाइड करण्यात आलाय. या टॉपिकला दोन पार्ट मध्ये डिवाइड करण्यात आलाय. तर याच्यामधला जो फर्स्ट पार्ट आहे तो आहे सर्क्युलर मोशन, सर्क्युलर मोशन, आणि जो सेकंड पार्ट आहे तो आहे रोटेशनल मोशन, रोटेशनल मोशन. So today we are going to start the first topic, that is rotational dynamics, and in that its first part is circular motion. In 12th, ठीक आहे, जेव्हा आपण क्लास स्टार्ट केले होते 12th क्लास तेव्हा आपण रोटेशनल मोशन हा पॉइंट बघितला आहे. हा आपला कंप्लीट झालेला पॉइंट आहे. तर याच्यामधला जो रिमेनिंग पॉइंट आहे तो आहे सर्क्युलर मोशन. ठीक आहे, तर सर्क्युलर मोशन रिलेटेड आपण 11th क्लास मध्ये काही बेसिक पॉइंट बघितले आहेत. तर ते काही बेसिक पॉइंट आपण इथे रिवाइज करतो आहे. लिसन केअरफुली. ओके, नाउ फर्स्टली व्हॉट इज द मीनिंग ऑफ सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनचं मीनिंग काय आहे? सर्क्युलर मोशन, सर्क्युलर मोशन इज अ मोशन. ठीक आहे, मोशन आहे. दॅट मीन्स द पार्टिकल चेंजेस इट्स पोझिशन. पार्टिकल काय करतो आहे? पोझिशन चेंज करतो आहे. पण पोझिशन कुठे चेंज होते आहे? तर पोझिशन ही सर्कम्फरन्स जो आहे, सर्कल आहे, सर्कलचा जो सर्कम्फरन्स असतो त्या सर्कम्फरन्स वरती पार्टिकलची पोझिशन आपल्याला ऑब्झर्व केल्या जाते. ठीक आहे, ऍज द टाइम इज गोइंग ऑन द पोझिशन चेंजेस. ओके, नाउ सपोज पार्टिकल इज एट पॉइंट ए on the circumference of circle. We know that the structure C is the center of circle. Now here this line CA is the radius of circle. Okay, now here we can write R vector. या R vector ला आपण रेडियस वेक्टर म्हणायचं आहे. आणि सपोज इनिशियल पोझिशनला इनिशियल टाइम t इक्वल टू 0 म्हणजे जेव्हा आपण सर्क्युलर मोशन बघतोय तेव्हा टाइम 0 असेल आणि पार्टिकल A पोझिशन वरती असेल आणि हा पार्टिकल या सर्कम्फरन्स वरती मूव्ह होत असेल तर या पार्टिकलच्या मोशनला म्हणायचं आहे सर्क्युलर मोशन. ओके, जर आपल्याला डेफिनेशन बघायची झाली तर सिंपल डेफिनेशन आहे. द मोशन ऑफ पार्टिकल, द मोशन ऑफ पार्टिकल, ओके, द मोशन ऑफ पार्टिकल ऑन सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, ऑन सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. ठीक आहे, सपोज आता इथं आपण बघितलं आहे सर्कम्फरन्स ऑफ सर्कल ऑफ रेडियस r. तर इथून जेव्हा पार्टिकल स्टार्ट होतो आहे तर पार्टिकल काय करतो आहे? इथं मोशन स्टार्ट करतो आहे अलॉंग द सर्कम्फरन्स. ओके, नाउ आफ्टर टाइम t, सपोज आफ्टर टाइम t सेकंड पार्टिकल इज एट पॉइंट b. पार्टिकल काही टाइम नंतर a पॉइंट पासून b पॉइंट पर्यंत गेलाय आणि पार्टिकल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने मोशन परफॉर्म करतो आहे. तर इथे ऑब्विसली या दोन रेडियस मध्ये एक अँगल बनतो आहे. ठीक आहे, आज तर आपण बघतोय की ज्या बेसिक टर्म्स आहेत, बेसिक फिजिकल क्वांटिटी जे आहेत ज्या रिलेटेड आहेत सर्क्युलर मोशन सोबत, त्या क्वांटिटीचा आपण आज स्टडी करतो आहे. ठीक आहे, फर्स्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला बेसिक पॉइंट्स सांगतो आहे. ठीक आहे, त्याच्यामधला फर्स्ट पॉइंट रेडियस वेक्टर असा असतो. आर वेक्टर काय म्हणतात त्याला? रेडियस वेक्टर. आता रेडियस वेक्टर आहे काय? रेडियस वेक्टर हा असा वेक्टर आहे जो आपल्याला पार्टिकलची पोझिशन देतो आहे, जो पार्टिकल सर्कम्फरन्शियल पॉइंट वर आहे आणि विथ रिस्पेक्ट टू सेंटर. म्हणजेच काय? रेडियस वेक्टर इज अ वेक्टर व्हिच गिव्स द पोझिशन ऑफ पार्टिकल ऑन सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ सर्कल. ओके, काय बोलतो मी परत सांगतोय. रेडियस वेक्टर इज अ वेक्टर व्हिच गिव्स द पोझिशन ऑफ पार्टिकल ऑन सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ सर्कल. ओके, म्हणजे याला आपण रेडियस वेक्टर याला अशा प्रकारे पण लिहू शकतो, CA वेक्टर, R वेक्टर इक्वल टू CA वेक्टर. इट इज अ रेडियस वेक्टर. नाउ हियर त्याच्यानंतर रेडियस वेक्टर आहे. आता इथे हा जो थीटा आहे या थीटाला तुम्ही बोलणार आहे, आपण बोलणार इथे अँगुलर डिस्प्लेसमेंट. अँगुलर डिस्प्लेसमेंट थीटाला बोलायचं आहे अँगुलर डिस्प्लेसमेंट. म्हणजेच काय? हा अँगल डिस्क्राइब केला आहे. मग अँगुलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? तर इथं अँगुलर डिस्प्लेसमेंट इज अ अँगल. अँगुलर डिस्प्लेसमेंट इज अ अँगल. हा अँगल आहे. ठीक आहे, विच इज डिस्क्राइब ऍट द सेंटर ऑफ सर्कल.
which is described at the center of circle. ओके, कोणी बाय द रेडियस वेक्टर. सुरुवातीला रेडियस वेक्टर इथं होता C to A. रेडियस वेक्टरची डायरेक्शन फिक्स आहे, आपण A to C नाही म्हणू शकत. डायरेक्शन ऑफ रेडियस वेक्टर इज फ्रॉम C to A, सेंटर टू पोझिशन ऑफ पार्टिकल. नाउ हियर C to B, सेंटर टू पोझिशन ऑफ पार्टिकल ऍट टाइम t सेकंद. ठीक आहे. आता इथे अँगल मेड बाय द, अँगुलर डिस्प्लेसमेंट सांगतो मी तुम्हाला, अँगल मेड बाय द रेडियस वेक्टर, अँगल मेड बाय द रेडियस वेक्टर ऍट द सेंटर ऑफ सर्कल, ऍट द सेंटर ऑफ सर्कल, त्याला म्हणायचं अँगुलर डिस्प्लेसमेंट. आणि अँगुलर डिस्प्लेसमेंट याचं जे युनिट आहे ते आहे रेडियन. ज्याप्रमाणे आपण अँगल मेजर करतो त्याप्रमाणे इथे पण अँगलचं मेजरमेंट रेडियन आहे. ठीक आहे. तर अँगुलर डिस्प्लेसमेंट झालाय. नाउ सेकंड टर्म रिलेटेड विथ दी सर्क्युलर मोशन इज, घेतला आपण रेडियस वेक्टर, त्यानंतर अँगुलर डिस्प्लेसमेंट, नेक्स्ट ओमेगा. ओमेगा काय आहे तर ओमेगाला म्हणायचं आहे अँगुलर वेलोसिटी, अँगुलर वेलोसिटी. ठीक आहे. आपण बघतोय की ज्याप्रमाणे लिनियर मोशन मध्ये, म्हणजे जेव्हा पार्टिकल सपोज ए पॉइंट वर आहे, इथून या डायरेक्शनला जातोय बी पॉइंट वरती, मोशन ऑफ पार्टिकल ऑन स्ट्रेट लाइन, मोशन ऑफ पार्टिकल ऑन स्ट्रेट लाइन इज कॉल्ड एज ट्रांसलेशनल मोशन और लिनियर मोशन. ठीक आहे. हे तुम्हाला माहिती आहे. ट्रांसलेशनल अलॉंग स्ट्रेट लाइन, लिनियर त्याला और मध्ये तुम्ही म्हणू शकता. जेव्हा स्ट्रेट लाइन वरती मोशन असेल तर पार्टिकलला या पॉइंट कडून या पॉइंट कडे जाण्यासाठी ऑब्विसली व्हेलॉसिटी लागेल, व्हेलॉसिटी ज्याला आपण म्हटलेलं आहे लिनियर व्हेलॉसिटी. सपोज लिनियर व्हेलॉसिटी आपण v घेतला आहे आणि v इक्वल टू 2 मीटर पर सेकंद आहे. याचा अर्थ असा होतो की हा पार्टिकल जो p पार्टिकल आहे, जो a कडून b कडे मूव्ह होतो आहे, त्या पार्टिकलला तो पार्टिकल 1 सेकंद मध्ये 2 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करतो आहे, कव्हर करतो आहे. म्हणजे 1 सेकंद झाला इथून तो इथपर्यंत 2 मीटर डिस्टन्स कव्हर केला आहे. त्यानंतर दुसरा सेकंद झाला परत इथून इथपर्यंत 2 मीटर. समजते का? व्हेलॉसिटी 2 मीटर पर सेकंद असेल तर त्याचप्रमाणे जेव्हा पार्टिकल हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आहे, इफ अ पार्टिकल इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, ठीक आहे, मग याचा अर्थ होतो काय, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय म्हणजे इथे स्ट्रेट लाईन नाही आहे, तर इथे काय आहे, एक कर्व्ड पाथ आहे. पाथ कसा आहे, कर्व्ड पाथ. मग कर्व्ड पाथ असेल म्हणजे अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल असेल तर इथे आपल्याला हा जो स्पीड असेल लिनियर न म्हणता आपण त्याला अँगुलर म्हणणार आहे. कारण जिथे जिथे अँगल फॉर्म केला जातो, सपोज आपण ऑब्झर्वर आहे, आपण इथे आहे, ठीक आहे, आपण सेंटर सी वरती आहे आणि आपण या पार्टिकलचं ऑब्झर्वेशन करतो आहे. ऑब्झर्वेशन करतोय म्हणजे पार्टिकल ए पॉइंट वर आहे, ऑब्झर्व केला मी, पार्टिकल इथे आहे. ओके. त्यानंतर तो पार्टिकल असा जातोय, मी ऑब्झर्व केलाय, तर माझी जी डायरेक्शन असेल बघायची, ती डायरेक्शन चेंज झाली आहे इथून इथपर्यंत. म्हणजे मी ज्या डायरेक्शनने बघतो आहे त्या डायरेक्शन चेंज झाली आहे, तर माझा जो डायरेक्शन चेंज होण्याचा जो अँगल असेल त्याला अँगुलर डिस्प्लेसमेंट म्हटलं आहे. मग आता हा अँगल किती स्पीड मध्ये आपल्याला बनवायचा आहे. ठीक आहे. सपोज असा एक पार्टिकल आहे, त्याला मी बघतो आहे, असे एका रोडवरती गाडी मूव्ह होते, कार आहे मूव्ह होते आहे, तर त्याला मी असं बघतोय, त्यानंतर ती कार या डायरेक्शनने मूव्ह होते आहे, तर मी असं बघणार. म्हणजे माझा जो व्ह्यू आहे, मी ज्या डायरेक्शनने तो ती कार बघतो आहे त्या डायरेक्शन नुसार मी काय करतो आहे, माझी जी नेक आहे, ठीक आहे, ती काय होते, मूव्ह होते आहे. त्याचप्रमाणे इथं हा जो रेडियस वेक्टर आहे, रेडियस वेक्टर हा मूव्ह होणार, ठीक आहे, या पोझिशन कडून या पोझिशन कडे, तर त्याला एक स्पीड असेल, त्याला एक व्हेलॉसिटी असेल, तर त्या व्हेलॉसिटीला म्हणायचं आहे अँगुलर व्हेलॉसिटी. अँगुलर व्हेलॉसिटी. नाउ हियर अँगुलर व्हेलॉसिटी मीन्स अँगुलर व्हेलॉसिटी इज इक्वल टू असतं रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. अँगुलर व्हेलॉसिटी काय असतं, रेट ऑफ डी बाय dt चा अर्थ काय होतो, रेट. ठीक आहे. रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके. तर इथं d थीटा बाय dt अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. म्हणजे आता इथं जर आपण बघितलंय वेक्टर फॉर्म मध्ये असेल तुम्ही वेक्टर फॉर्म मध्ये लिहू शकता. इथला जो अँगल असेल इनिशियल अँगल, सपोज मी घेतलाय थीटा नॉट इक्वल टू 0, ठीक आहे. त्यानंतर आफ्टर टाइम t सेकंड थीटा इक्वल टू थीटा रेडियन असेल, थीटा रेडियन असेल किंवा थीटा 1 घ्यायचं, तर तुम्ही डी थीटा म्हणजे डिफरन्स इन, म्हणजे थीटा 1 मायनस थीटा नॉट अपॉन इथला टाइम हा 0 असेल तर तुम्ही याला टी नॉट म्हणू शकता, मायनस फायनल टाइम किती आहे, टी मायनस टी नॉट, टी मायनस टी नॉट.
अशा प्रकारे इथं आपण याची मॅग्निट्यूड फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी, नाउ हियर अँग्युलर व्हेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. जो आपण सुरुवातीला बघितला अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा, ही पण क्वांटिटी वेक्टर क्वांटिटीच आहे. ही क्वांटिटी पण काय आहे इथं वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे. म्हणजे आपण बघितलंय रेडियस वेक्टर, त्याच्यानंतर अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि त्याच्यानंतर अँग्युलर व्हेलॉसिटी. तर रेडियस वेक्टर वेक्टर क्वांटिटी, अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा वेक्टर क्वांटिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा वेक्टर क्वांटिटी. ओके. हे सर्व क्वांटिटी वेक्टर आहेत. परत मी एक सर्कल ड्रॉ करतो आहे. हॅव्हिंग रेडियस r, वेक्टर फॉर्म मध्ये r वेक्टर, सेंटर c. हियर a इज द इनिशियल पोझिशन ऑफ पार्टिकल. इथं पार्टिकल असेल. पार्टिकल आफ्टर टाइम t इट मूव्स टू पॉइंट b. ठीक आहे. इट मूव्स टू पॉइंट b डिस्क्राइबिंग एंगल थीटा, डिस्प्लेसमेंट एंगुलर डिस्प्लेसमेंट थीटा at the center of circle. Now here always take the initial time as 0 second. Initial time as 0 second. Okay. Now here the motion is in anti-clockwise direction. Particle anti-clockwise direction move होत आहे. पार्टिकल चे डायरेक्शन तुम्ही कशा प्रकारेही घेऊ शकता, असं काही इथं कंपल्सरी नसतं. ठीक आहे. अँटी क्लॉकवाईज घ्या किंवा क्लॉकवाईज घ्या, पण जेव्हा केव्हा तुम्ही मोशन घेणार तर त्याप्रमाणे तुम्हाला अँग्युलर डिस्प्लेसमेंटचे डायरेक्शन इथे दाखवावे लागेल. ही अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन नाही. अँग्युलर डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी आहे, ओमेगा वेक्टर क्वांटिटी आहे. ठीक आहे. त्यानंतर रेडियस वेक्टर आर वेक्टर पण वेक्टर क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. तर यांच्यामध्ये इथं आपण आता बघतो हे मॅग्निट्यूड ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे त्या क्वांटिटीची असलेली व्हॅल्यू, किती व्हॅल्यू आहे. मॅग्निट्यूड ऑफ थीटा, थीटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, याची आपण काय बघणार आहे मॅग्निट्यूड. तर आपल्याला माहिती आहे सपोज इथं ए टू बी, ए बी हा एक आर्क आहे, तर याला लेंथ आहे. म्हणजे काय लेंथ ऑफ आर्क ए बी, लेंथ ऑफ आर्क ए बी. ठीक आहे. जर सपोज इथं आपण म्हटलंय लेंथ ऑफ आर्क ए बी आहे, रेडियस ऑफ सर्कल, ठीक आहे आर असेल, तर आपण इथं म्हणू शकतो दिस थीटा इज इक्वल टू, ठीक आहे, किंवा आपण इथं लक्षात ठेवू शकतो एस इज इक्वल टू आर थीटा. एस इज द आर्क लेंथ, आपण एस ने नोट करणार डिस्टन्स. नाउ आर्क लेंथ इज नथिंग बट द डिस्टन्स ट्रॅव्हल, आर्क लेंथ इज नथिंग बट द डिस्टन्स ट्रॅव्हल along the circumference of circle. ठीक आहे. तर आपण इथे लिहू शकतो s is equal to r theta, theta is equal to s upon r, theta is equal to s upon r. म्हणजे या फॉर्म्युलाचा यूज करून आपण इथे मॅग्निट्यूड फाइंड आउट करू शकतो. कशाची मॅग्निट्यूड, अँग्युलर डिस्प्लेसमेंट मॅग्निट्यूड. ओके. डायरेक्शन आपण नंतर बघू, जी डायरेक्शन आपण राईट हँड रूलने इथे बघणार आहे. ठीक आहे. ओमेगा याची पण मी तुम्हाला मॅग्निट्यूड सांगितलंय. ओमेगाची मॅग्निट्यूड कशी फाइंड आउट करायची, बाय द डेफिनेशन ऑफ ओमेगा. ओमेगा इज अँग्युलर वेलोसिटी. ओमेगा काय आहे अँग्युलर वेलोसिटी. अँग्युलर वेलोसिटी काय असतं, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, डी थीटा बाय dt. डिफरन्स इन थीटा टू डिफरन्स इन टाइम. सपोज इनिशियल टाइम आपण घेतला इथं t नॉट. ठीक आहे. इथला टाइम हा केव्हाही फायनल मायनस इनिशियल घ्यायचा. ठीक आहे. म्हणजे इथं तुम्ही घेऊ शकता d थीटा. सपोज हियर इनिशियल अँगल इज थीटा नॉट अँड फायनल अँगल इज थीटा. तर तुम्ही घेणार इथं थीटा मायनस थीटा नॉट, थीटा मायनस थीटा नॉट. फायनल अँगुलर डिस्प्लेसमेंट इन दिस पोझिशन मायनस इनिशियल अँगुलर डिस्प्लेसमेंट इन दिस पोझिशन दॅट इज थीटा नॉट. फायनल टाइम किती आहे, म्हणजे त्याला किती टाइम इथं लागतोय ए टू बी टी मायनस इनिशियल टाइम टी नॉट. अशा प्रकारे तुम्ही इथं मॅग्निट्यूड फाइंड आउट करू शकता. कशाची मॅग्निट्यूड, मॅग्निट्यूड ऑफ अँग्युलर वेलोसिटी, मॅग्निट्यूड ऑफ अँग्युलर वेलोसिटी. ठीक आहे. हियर मॅग्निट्यूड ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट, मॅग्निट्यूड ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट, मॅग्निट्यूड ऑफ अँग्युलर वेलोसिटी, मॅग्निट्यूड ऑफ अँग्युलर वेलोसिटी. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही मॅग्निट्यूड फाइंड आउट करू शकता. त्याच्यानंतर रेडियस वेक्टरची मॅग्निट्यूड काय आहे, सिंपली रेडियस वेक्टर इज ड्रॉन फ्रॉम सेंटर टू पोझिशन ऑफ पार्टिकल. रेडियस वेक्टरची डायरेक्शन कशी राहणार आहे, सेंटर टू पोझिशन ऑफ पार्टिकल. याची मॅग्निट्यूड आपण आर वेक्टर, मॉड्युलस ऑफ आर वेक्टर किंवा सिंपली आर असं लिहू शकतो.
आपल्याला रेडियस गिवन असेल, रेडियस म्हणजेच काय, इथं मॅग्निट्यूड ऑफ रेडियस वेक्टर. ठीक आहे, अशा प्रकारचे हे 3 टर्म झाले. त्यानंतर मी इथे डायरेक्शन सांगितले तुम्हाला. रेडियस वेक्टर डायरेक्शन कुठे राहणार आहे, सेंटर टू पोझिशन ऑफ पार्टिकल. ओके, नाउ द नेक्स्ट क्वांटिटी रिलेटेड विथ द सर्क्युलर मोशन. हे जे सर्क्युलर मोशन होत आहे याच्या रिलेटेड जी नेक्स्ट क्वांटिटी आहे ती आहे अल्फा. अल्फा अँगुलर डिस्प्लेसमेंट. परत मी एक वेळ रिवर्स करतो आहे. थीटा ला वेक्टर, अँगुलर डिस्प्लेसमेंट वेक्टर, अँगल डिस्क्राइब बाय द पोझिशन वेक्टर, अँगल डिस्क्राइब बाय द पोझिशन वेक्टर at the center of circle. Okay, it is a vector quantity. ओमेगा नॉट, ओमेगा नॉट आहे इथं अँगुलर व्हेलॉसिटी. अँगुलर व्हेलॉसिटी काय आहे, अँगुलर व्हेलॉसिटी इज द रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट, रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे इथं इनिशियल अँगल, फायनल अँगल मायनस इनिशियल अँगल, फायनल अँगल इथला घ्यायचा फायनल पोझिशन मधला. ठीक आहे, इनिशियल अँगल जो असेल तो थीटा नॉट घेतला आपण, फायनल टाइम टी मायनस इनिशियल टाइम टी नॉट. ओके, अशा प्रकारे आपण मॅग्निट्यूड फाइंड करू शकतो अँगुलर व्हेलॉसिटी करता. त्यानंतर मॅग्निट्यूड ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट कसं फाइंड आउट करायचं आहे, तर सिंपली सपोज हियर आर्क, लेंथ ऑफ आर्क ए बी म्हणजे काय, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द पार्टिकल, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय दी पार्टिकल. ठीक आहे, ऑन द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज टेकन एज यस, यस लेटर आपण इथे घेतो आहे. ठीक आहे, त्यानंतर रेडियस ऑफ सर्कल आर असेल, रेडियस ऑफ सर्कल आर असेल तर बाय द, ठीक आहे, बाय द रिलेशन एस इज इक्वल टू काय असतं, आर्क लेंथ इक्वल टू रेडियस इनटू अँगल डिस्क्राइब. म्हणजे एस इक्वल टू आर थीटा. आपल्याला हवा आहे थीटाची व्हॅल्यू एस अपॉन आर. तर या क्वांटिटीच्या आपण बघितल्यात फक्त मॅग्निट्यूड. ओके, डायरेक्शन याच्यानंतर बघतो आहे. आता इथे बघा नेक्स्ट क्वांटिटी आहे, नेक्स्ट क्वांटिटी रिलेटेड विथ दी सर्क्युलर मोशन. नेक्स्ट क्वांटिटी आपल्याला इथे मिळणार आहे, नेक्स्ट क्वांटिटी अँगुलर ऍक्सलरेशन. कोणती क्वांटिटी आहे, अँगुलर ऍक्सलरेशन. परत ड्रॉ करतो आहे आर वेक्टर, इनिशियल पोझिशन, फायनल पोझिशन इन टाइम टी सेकंड, इनिशियल टाइम टी नॉट, अँगल डिस्क्राइब थीटा. ओके, position vector is from center to position of particle. Motion in anti-clockwise direction, motion in anti-clockwise direction. Okay, लक्षात येत आहे, anti-clockwise direction ने मोशन होत आहे. ओके, here completed radius vector. त्यानंतर झाल्यानंतर आपण बघूया इथं अँगुलर ऍक्सलरेशन. अल्फा काय आहे इथं, अँगुलर ऍक्सलरेशन. ओके, अल्फाने त्याला इथं डिनोट करायचं आहे. ज्याप्रमाणे लिनियर मोशन मध्ये, ट्रान्सलेशनल मोशन मध्ये अँगुलर ऍक्सलरेशन असतं, त्याचप्रमाणे सर्क्युलर मोशन मध्ये पण काय असतं, अँगुलर ऍक्सलरेशन. अल्फाने डिनोट करायचं. ही पण क्वांटिटी वेक्टर क्वांटिटी आहे. समजते का? मग आता ऍक्सलरेशन कशा प्रकारे, ऍक्सलरेशन आपण इथं बघतो आहे. ऍक्सलरेशन इथं अल्फा इज इक्वल टू डी ओमेगा बाय डी टी. अल्फा इज इक्वल टू डी ओमेगा बाय डी टी. वेक्टर फॉर्म मध्ये तुम्ही सरळ अशा प्रकारे लिहू शकता. टाइम ही स्केलर क्वांटिटी आहे. ठीक आहे, वेक्टर नाही. डी ओमेगा बाय डी टी म्हणजे इथं आपण जर बघितलं आहे अल्फा इज अ ऍक्सलरेशन, अँगुलर ऍक्सलरेशन. ओके, म्हणजे तुम्ही याला लिहू शकता ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन T2 मायनस T1. समजते का? वेक्टर फॉर्म मध्ये असेल तर वेक्टर फॉर्म. आणि जर तुम्हाला इथं मॅग्निट्यूड मध्ये पाहिजे असेल, मॅग्निट्यूड मी परत डेफिनेशन सांगतोय. अँगुलर ऍक्सलरेशन करता रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. टाइम नुसार किती अँगल हा चेंज होतो आहे, किती व्हेलॉसिटी ही चेंज होते आहे, त्यानुसार आपण काय करणार इथे अल्फा व्हॅल्यू घेणार आहे अँगुलर ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन मॅग्निट्यूड ऑफ अल्फा. अल्फाची मॅग्निट्यूड कसे काढणार, इथं हा एरो इथं घ्यायचा नाहीये, आपण मॅग्निट्यूड लिहितोय, ही वेक्टर मधली झाली आहे. अल्फा इज इक्वल टू डी ओमेगा बाय डी टी. ठीक आहे, इज इक्वल टू ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन T2 मायनस T1. अशा प्रकारे आपण इथं अल्फाची व्हॅल्यू, अल्फाचे मॅग्निट्यूड फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. डायरेक्शन आपण राईट हँड रूल नुसार बघतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर याचं जे युनिट आहे ते युनिट आहे रेडियन पर सेकंड स्क्वेअर. अल्फाचं युनिट काय असणार आहे, रेडियन पर सेकंड. थीटाचं युनिट काय आहे, रेडियन. समजते का? रेडियसचं युनिट काय असेल, मीटर. काय युनिट आहे, मीटर. युनिट पण लक्षात ठेवायचे, कारण या टॉपिक मध्ये आपल्याला जे न्यूमेरिकल आहे ते न्यूमेरिकल मध्ये आपल्याला युनिटचा यूज होणार आहे. ठीक आहे, क्लिअर?
अल्फा अँग्युलर ऍक्सलरेशन, अल्फा काय येतं अँग्युलर ऍक्सलरेशन. ओके. त्याच्यानंतर जेव्हा पार्टिकल हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आहे, काय मोशन, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आहे. ठीक आहे. तर या डायरेक्शनला इम्पॉर्टंट आहे. डायरेक्शन जी असेल ती महत्वाची असते. ही अँटी क्लॉकवाईज आहे, क्लॉकवाईज आहे, हे आपल्याला बघावं लागेल. त्याच्यानंतर हा जो सर्कल आहे हा कोणत्या प्लेन मध्ये बनला आहे त्याच्यानुसार आपण इथं बघतो आहे. ठीक आहे. सर्कलची इथे जर बघायचं झालं तर कोणती प्लेन आहे, व्हर्टिकल प्लेन. म्हणजे तुम्ही जे बघताय तुमच्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर अशा प्रकारे हा व्हर्टिकल सर्कल आहे. ठीक आहे. व्हर्टिकल सर्कल. हॉरिझॉन्टल सर्कल ड्रॉ करायचं असेल तर इलिप्टिकल असा शेप ड्रॉ करायचा असतो. ठीक आहे. हॉरिझॉन्टल सर्कल. व्हर्टिकल सर्कल हा अशा व्हर्टिकल प्लेन मध्ये आहे, हा पण व्हर्टिकल सर्कल आहे, पण हा व्हर्टिकल सर्कल अशा प्लेन मध्ये आहे. समजते का, अशी प्लेन आहे. म्हणजे मी जर इथे या बुक नुसार दाखवतो आहे अशा प्रकारची प्लेन आहे हा सर्कल इथला. त्यानंतर हा सर्कल बघायचा असेल तर अशा प्लेन मध्ये आहे, हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये. हा सर्कल बघितला तर अशा प्लेन मध्ये, व्हर्टिकल प्लेन मध्ये. ठीक आहे. परत अशा प्रकारचं पण सर्कल राहू शकतं या प्लेन मध्ये. जरी हे शेप तुम्हाला इलिप्टिकल दिसतात पण हे ऍक्च्युअली इलिप्टिकल नाही. आपल्याला त्या व्ह्यू मध्ये सर्कल हा इलिप्टिकल दिसत असतो. ठीक आहे. कारण सर्कलचा ऍक्च्युअल शेप जर बघायचा असेल तर त्याला फ्रंट मध्ये बघायचा त्याच्या. ठीक आहे. परपेंडिक्युलर टू प्लेन असेल, आपण ज्या डायरेक्शनने बघतो आहे ती डायरेक्शन जर या सर्कलच्या प्लेनला परपेंडिक्युलर असेल तर रियल सर्कल शेप दिसतो आपल्याला, ऍक्च्युअल शेप ऑफ सर्कल. पण जर आपण परपेंडिक्युलर डायरेक्शनने बघत असेल तर इथे आपल्याला इलिप्टिकल शेप मिळतो आहे. हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये असलेला सर्कल, हॉरिझॉन्टल प्लेन अशा प्रकारचा हा. त्यानंतर हा अशा प्लेन मध्ये प्रेझेंट आहे आणि हा अशा इन्क्लाइंड प्लेन मध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. परत अशा प्रकारचं पण सर्कल बनतं. ठीक आहे. अशा प्रकारचं पण सर्कल बनतं, तो अशा प्लेन मध्ये प्रेझेंट आहे, म्हणजे इन्क्लाइंड पोझिशन मध्ये, इन्क्लाइंड प्लेन मध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. तर याच्या रिलेटेड आपण इथं बघतो आहे नेक्स्ट दी डायरेक्शन ऑफ. ठीक आहे. तर एक वेळ आपण इथं बघितलं आहे थीटा वेक्टर, ओमेगा वेक्टर आणि अल्फा वेक्टर. These quantities are vector quantity. Okay, these quantities are vector quantity. आणि ह्या ज्या वेक्टर क्वांटिटी आहेत ह्या ऍक्सियल वेक्टर आहेत. ऍक्सियल वेक्टर. तर आता ऍक्सियल वेक्टर कशाला म्हणायचं, ऍक्सियल वेक्टर इज अ वेक्टर ऍक्टिंग ऑन ऍक्सिस ऑफ रोटेशन. आता ऍक्सिस ऑफ रोटेशन आपण हा रोटेशनल मोशन टॉपिक मध्ये बघितला आहे. ऍक्सिस ऑफ रोटेशन जर आपण इथं बोलतोय इथे हे सर्कल जर मी इथं कन्सिडर करतोय हॉरिझॉन्टल सर्कल, हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये असलेलं हॉरिझॉन्टल सर्कल. ठीक आहे. इथे रेडियस वेक्टर आहे आर वेक्टर, रोटेट होतो आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने, टॉप व्ह्यू मधून बघायचा आहे. तर इथं हा जो ऍक्सिस आहे याला म्हणायचं आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन. नेहमी लक्षात ठेवायचं सर्कलचा जो ऍक्सिस ऑफ रोटेशन असतो तो सर्कलच्या प्लेनला परपेंडिक्युलर असतो. म्हणजे इथला प्लेन हा हॉरिझॉन्टल आहे तर हा ऍक्सिस ऑफ रोटेशन व्हर्टिकल असेल. ठीक आहे. व्हर्टिकल आहे. इथं प्लेन हा अशा प्रकारचा व्हर्टिकल आहे, सर्कलचा प्लेन व्हर्टिकल, तर ऍक्सिस ऑफ रोटेशन असणार तुमच्याकडे. समजतंय का. आणि कंपल्सरी सेंटर मधून पास होणार आहे. ठीक आहे. इथं नो एक्सक्यूज, सेंटर मधूनच पास होतो. ओके. तर ऍक्सिस ऑफ रोटेशन झाला इथं. मोशन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने. त्यानंतर आपल्याला करायचं काय आहे की आपल्याला बघायचं आता डायरेक्शन. हा थीटा वेक्टर, ओमेगा वेक्टर आणि अल्फा वेक्टर हे ऍक्सियल वेक्टर आहेत. मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट ऍक्सियल वेक्टर. दिस क्वांटिटीज वेक्टर क्वांटिटी आर ऍक्सियल वेक्टर क्वांटिटीज. नाउ ऍक्सियल वेक्टर क्वांटिटीज ऍक्टिंग ऑन ऍक्सिस ऑफ रोटेशन, ऍक्टिंग ऑन ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके. ऍक्सिस ऑफ रोटेशन वरती ऍक्ट होत आहे. तर इथे बघायचं झालं ऍक्सिस ऑफ रोटेशन वरती ऍक्ट होत आहे. नाउ हियर सपोज सी इज द सेंटर. Okay, particle acting in particle performing revolution in anti-clockwise direction. डायरेक्शन बघायचे असेल तर बघा इथं डायरेक्शन ऑफ थीटा वेक्टर, ओमेगा वेक्टर अँड अल्फा वेक्टर बाय युजिंग राईट हँड रूल. कोणत्या रूलचा यूज करायचा आपल्याला, राईट हँड रूल. सिंपल आहे राईट हँड रूल, काही कठीण नाहीये. काय करायचं आपल्याला, हे जे फिंगर्स आहेत राईट हँडचे हे अशा पॉसिबल डायरेक्शनने रोटेट मूव्ह करायचे आहेत, कर्व करायचे आहेत. ठीक आहे. की ज्या डायरेक्शनने पार्टिकलचं रिव्होल्युशन होत असेल तर या पोझिशनला हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये
पार्टिकल डायरेक्शन कुठे आहे, हॉरिझॉन्टल अँटी क्लॉकवाईज, म्हणजे आपण अशा प्रकारे मूव्ह करू शकतो अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे. मग राईट हँड रूल आहे काय, कर्ड द फिंगर्स ऑफ राईट हँड. काय आहे, कर्ड द फिंगर्स ऑफ राईट हँड. ठीक आहे. अँड थंब इज आउटस्ट्रेच, अँड थंब इज आउटस्ट्रेच in the curve the fingers of right hand in the direction of revolution of particle. ठीक आहे. and outstretched thumb gives the direction of, हा जो outstretched thumb आहे, हा जो thumb आपण बाहेर घेतलेला आहे, outstretched thumb gives the direction of theta vector, omega vector and alpha vector. या तिघांची डायरेक्शन आपल्याला हा thumb देतो आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये कंडिशन आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे की नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. ठीक आहे. आपण ते नंतर बघतोय. सुरुवातीला राईट हँड रूल बघतोय. राईट हँड रूल काय आहे, राईट हँड रूल म्हणतोय की कर्ड द फिंगर्स ऑफ राईट हँड, कर्ड द फिंगर्स ऑफ राईट हँड, कर्ड CURLED, कर्ड द फिंगर्स ऑफ राईट हँड इन द डायरेक्शन ऑफ रिव्होल्यूशन ऑफ पार्टिकल. आउटस्ट्रेच्ड थंब गिव्स द डायरेक्शन ऑफ थीटा वेक्टर, ओमेगा वेक्टर अँड अल्फा वेक्टर. या तिघांची डायरेक्शन आपल्याला इथे मिळते आहे. हा थीटा वेक्टर जो आहे, थीटा वेक्टर इज इन द डायरेक्शन ऑफ ऍक्सिस, ऍक्सियल डायरेक्शन. आणि इथं थंब कुठे आहे, अपवर्ड. त्याच्यामुळे थीटा इथे राहणार आहे अपवर्ड, अलोंग द ऍक्सिस, अलोंग द ऍक्सिस. नाउ ओमेगा इज ऑल्सो अपवर्ड, ओमेगा वेक्टर इज ऑल्सो अपवर्ड. ही डायरेक्शनचा एरो आहे, अपवर्ड, अपवर्ड. ठीक आहे. नाउ हियर सपोज द मोशन इज ऍक्सलरेटेड मोशन. ऍक्सलरेटेड म्हणजे इथला पार्टिकलचा स्पीड हा पर युनिट टाइम इन्क्रीज होत असेल तर ऍक्सलरेटेड मोशन आहे, तर अल्फा वेक्टर पण हा अपवर्डच राहणार आहे. ठीक आहे. हा ओमेगा जो असेल, जो स्पीड असेल, अँग्युलर स्पीड ओमेगा हा टाइम नुसार इन्क्रीज होत असेल, इन्क्रीज विथ टाइम. म्हणजे पहिला स्पीड सपोज 2 रेडियन पर सेकंद आहे, नंतर 3 रेडियन पर सेकंद, नंतर 4 रेडियन पर सेकंद. इन्क्रीजिंग स्पीड असेल तर ऍक्सलरेटेड मोशन आहे, म्हणजे अल्फा पण या दोघांच्या डायरेक्शनने राहणार आहे. लक्षात ठेवायचं, डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँड डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी इन द सेम डायरेक्शन. ओनली द कन्सेप्ट इज दॅट अल्फा डायरेक्शन गेट्स चेंज ऑन द बेसिस ऑफ ऍक्सलरेटेड और डिसलरेटेड मोशन. ऍक्सलरेट मीन्स increase, ओमेगा increases with time, ओमेगा increases with time. ओमेगा काय आहे, अँग्युलर स्पीड, मॅग्निट्यूड. अँग्युलर व्हेलॉसिटीच्या मॅग्निट्यूडला तुम्ही अँग्युलर स्पीड म्हणू शकता. ठीक आहे. त्यानंतर सेकंड आहे डिसलरेटेड मोशन. डिसलरेटेड मोशन म्हणजे काय, डिसलरेटेड मोशन दॅट मीन्स ओमेगा डिक्रीजेस विथ टाइम. ओमेगा डिक्रीजेस विथ टाइम मीन्स इनिशियल ओमेगा जर म्हटलं मी 5 रेडियन पर सेकंद, त्यानंतर 4 रेडियन पर सेकंद, 1 सेकंद नंतर परत 3 रेडियन पर सेकंद डिक्रीज होते आहे व्हॅल्यू. म्हणजे तो जो स्पीड आहे, आपण फॅन असेल, ठीक आहे, फॅन ऑन केलाय तर स्पीड वाढत जातो, ऍक्सलरेटेड मोशन. फॅन ऑफ केला तर स्पीड कमी होत जातो, डिसलरेटेड मोशन. डिसलरेटेड मोशन मध्ये काय होतं, फक्त इथं की ही जी अल्फाची व्हॅल्यू, अल्फाची जी डायरेक्शन असेल, अल्फा डायरेक्शन ही या दोघांच्या डायरेक्शनच्या ऑपोजिट मध्ये राहणार आहे. म्हणजे डिसलरेटेड मोशन मध्ये अशा प्रकारचे चित्र तुम्हाला बघेल, थीटा अपवर्ड, ओमेगा अपवर्ड, बट हियर अल्फा डाउनवर्ड. अल्फा कुठे राहणार आहे, डाउनवर्ड राहणार आहे. ठीक आहे. कारण डिसलरेटेड मोशन आहे, अँग्युलर स्पीड आहे डिक्रीज होत जातो आहे. हा एरो इन्क्रीज करतानाही डायरेक्शन करत आहे अलोंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन, अलोंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन. समजतंय का. ठीक आहे. याप्रमाणे ह्या तिघांचे डायरेक्शन आपण इथं बघितले आहे. त्यानंतर वेगवेगळ्या प्लेन मध्ये जेव्हा प्रेझेंट असेल, सपोज मी इथं प्लेन घेणार आहे, आता बघा हॉरिझॉन्टल बघितलं आपण, व्हर्टिकल प्लेन सर्कल अशा प्रकारचा असेल, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मोशन, सेंटर C, रेडियस R. तर इथं थीटाची डायरेक्शन तुम्हाला सांगायचे, डायरेक्शन ऑफ थीटा. ऍक्सलरेटेड मोशन असेल तर इथं थीटा डायरेक्शन कुठं असणार, कर्ड द फिंगर्स इन द डायरेक्शन ऑफ रिव्होल्यूशन ऑफ पार्टिकल, कर्ड द फिंगर्स ऑफ राइट हँड इन द डायरेक्शन ऑफ रिव्होल्यूशन ऑफ पार्टिकल. ठीक आहे. या डायरेक्शनने कर्ड करायचे आहे. तर आपल्याला आउटस्ट्रेच्ड थंब गिव्स द डायरेक्शन ऑफ थीटा वेक्टर. थीटा वेक्टरची डायरेक्शन इथं आउट म्हणजे आउटवर्ड आहे तुमच्याकडे, आउटवर्ड. बोर्डला परपेंडिक्युलर, प्लेनला परपेंडिक्युलर, बट आउटवर्ड असेल तर इथं सर्कल ड्रॉ करायचं आणि सेंटर द्यायचं असतं. ठीक आहे. त्यानंतर
ओमेगा इज इन द सेम डायरेक्शन, म्हणजे सॉरी अपवर्ड ना, इथं घ्यायचं आपल्याला हा द डॉट. डॉट मीन्स आउटवर्ड. डॉट म्हणजे काय होतं, आउटवर्ड म्हणजे तुमच्याकडे. ठीक आहे. त्यानंतर ओमेगा इज ऑल्सो आउटवर्ड, कारण ओमेगा कोणत्या डायरेक्शन असतो, ज्या डायरेक्शन थिटा वेक्टर असतो. ऍक्सलरेटेड मोशन आहे म्हणजे अल्फा कोणत्या डायरेक्शन राहणार, ज्या डायरेक्शन हे दोघं असणार आहेत, म्हणजे हा पण आउटवर्डच राहणार आहे. समजतंय का? हे झालं ऍक्सलरेटेड मोशन. सपोज सेकंड डिसलरेटेड मोशन असेल. डिसलरेटेड मोशन ठीक आहे. याच्यामध्ये तर बघायचं झालं, सपोज अँटी क्लॉकवाईज मोशन आहे, तर इथं आपल्याला सेंटरला क्रॉस मिळणार आहे. डायरेक्शन ऑफ थिटा इज इनवर्ड. इनवर्ड करता एक छोटं सर्कल ड्रॉ करायचं आणि क्रॉस तिथे दाखवायचा असतो. त्यानंतर ओमेगा वेक्टर ओके इनवर्ड, बट अल्फा वेक्टर इज आउटवर्ड. अल्फा वेक्टर कसं राहणार इथं, आउटवर्ड राहणार आहे. का बरं आउटवर्ड राहणार आहे, बघा इथं डिसलरेटेड मोशन आहे म्हणजे स्पीड ओमेगा डिक्रीजेस. ओमेगा काय होत आहे, डिक्रीज. इथं ओमेगा इन्क्रीजेस. ओमेगा डिक्रीज होतो आहे. ठीक आहे. सिंपली आपल्याला पुन्हा तेच करायचं आहे. कर्ड द फिंगर्स इन द डायरेक्शन ऑफ वन मिनिट सॉरी इथे कर्ड द फिंगर्स इन द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ पार्टिकल अँटी क्लॉकवाइज. आउटटेस्ट टर्म गिव्स द डायरेक्शन ऑफ थिटा वेक्टर. थिटा वेक्टर कुठे येतो आहे, आउटवर्ड, म्हणजे इथं तुम्हाला आउटवर्ड मिळतो आहे थिटा वेक्टर. त्याच्यानंतर इथं आपण क्वेश्चन बघतो आहे. सेकंडली आहे ओमेगा वेक्टर. हा पण कुठे राहणार आहे, आउटवर्डच राहणार आहे. ठीक आहे. आता अल्फाचा विचार आला इथं. अल्फा इज इन अपोजिट डायरेक्शन, म्हणजे तो राहणार आहे इनवर्ड. म्हणजे राईट हँड रूल नुसार सुरुवातीला थिटा डिफाइन करायचा, नंतर ओमेगा आणि लास्ट मध्ये अल्फा. बघायचं डिस्प्लेटेड असेल तर या दोघांच्या अपोजिट, हे दोन आउटवर्ड तर हा इनवर्ड. ऍक्सलेटेड असेल तर तिघांचे डायरेक्शन सेम राहणार आहे. ठीक आहे. हे जरा अँटी क्लॉकवाईज मोशन करता. ओके. यानंतरच्या लेक्चर मध्ये आपण क्लॉकवाईज मोशन असेल आणि वेगवेगळ्या प्लेन मध्ये मोशन असेल तेव्हा या तिघांच्या डायरेक्शन कशा प्रकारे असणार आहे ते आपण राईट हँड रूल नुसार इथे आपण बघू. इथे आपण सुरुवातीला अँटी क्लॉकवाईज बघितलाय आणि व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल प्लेन बघितलाय. नंतरच्या टॉपिकला आपण वेगवेगळ्या प्लेन मध्ये बघू. थँक्यू.